नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पश्चिम आशियातील तणावाच्या परिस्थितीमुळे एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं एलपीजीला पर्याय शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केरोसिन अर्थात आपण ज्याला रॉकेल म्हणतो, एलपीजीला तात्पुरता पर्याय म्हणून स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर घेण्यात आला आहे. रॉकेलच्या अनुदानाचा भार कमी करण्यासाठी 2014 नंतर केंद्र सरकारनं हळूहळू रेशनिंगमधून रॉकेल वगळलं होतं. त्यासाठी आरोग्यावर परिणाम होत असल्याची कारणंही पुढे करण्यात आली होती. परंतु आता मात्र केंद्र सरकारनं एलपीजीच्या टंचाईवर मात करण्यासाठी रॉकेलचा तात्पुरता पर्याय स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारनं राज्यांना पत्र लिहून त्यामध्ये केरोसिन वाटपासाठी कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेनुसार रॉकेल वाटप करण्यात येणार आहे. मग राज्यात किती लाख लिटर केरोसिनचा वापर करण्यात येणार आहे, प्रति कुटुंब किती लिटर केरोसिन देण्यात येणार आहे, गाव पातळीवर केरोसिनचं वाटप कोण करणार, या सगळ्याबद्दल केंद्र सरकारनं काय निर्देश दिलेले आहेत जाणून घेऊयात आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारनं 37,44,000 लिटर केरोसिनचं वाटप राज्यात करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असणार आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसेल अशा कुटुंबासाठी सुद्धा ग्रामपंचायतीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. गॅसचं कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसिन देऊ नये असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र सध्या एलपीजी पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं केरोसिन वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रतिसाद कसा मिळतो यानुसार पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर स्थलांतरित मजुरांना देखील केरोसिनचं वाटप करण्यात यावं असे आदेशही केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत. तर त्या महिन्याचा कोटा त्याच महिन्यात संपवला नाही तर मात्र पुढच्या महिन्यासाठी कोटा दिला जाणार नाही असंही केंद्र सरकारनं राज्य सरकारला कळवलंय. आता त्याचं वाटप कसं केलं जाणार, तर त्यासाठी एखाद्या गावात केरोसिन विक्रेता नसेल तर शेजारच्या गावातील विक्रेत्याला केरोसिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात केरोसिन पोहोचेल असा राज्य सरकारचा दावा आहे. परंतु हे केरोसिन कोणत्या दरानं देण्यात येणार याबाबत मात्र अद्यापही आदेश देण्यात आलेले नाही आहेत. केरोसिनवर अनुदान आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशनिंगवरून वाटप हळूहळू बंद करण्यात आलं होतं. त्यामागे स्वच्छ इंधनाला प्रमोट करणं, त्यासोबतच अनुदानातील गळती, प्रदूषण आणि दुरुपयोग रोखण्याची कारणं देण्यात आलेली होती. केरोसिन जाळल्यानं धूर आणि हानिकारक वायू निघतात. त्यामुळे घरगुती हवा प्रदूषित होते. त्याचा विशेषतः महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो असं सांगून केंद्र सरकारनं एलपीजी आणि विजेवरच्या स्वच्छ इंधन पर्यायांना प्रोत्साहन दिलं. त्यात दुसरं कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुदानात मिळणारं केरोसिन मिसळण्याचं प्रमाणही आपल्याकडे जास्त होतं. त्यासाठी रेशनिंगचं केरोसिन चोरीला जायचं. त्यामुळे केंद्र सरकारचा अनुदानासाठीचा पैसा सुद्धा वाया जायचा आणि इंधनाची गुणवत्ता सुद्धा घसरत होती. तिसरं म्हणजे केरोसिनवरील अनुदान दिवसेंदिवस वाढत होतं. 2014-15 मध्ये 24,700 कोटी रुपयांचं अनुदान केरोसिनसाठी मंजूर करावं लागलं होतं. त्याचा भारही केंद्र सरकारला कमी करायचाच होता. त्यामुळं एलपीजीला प्रोत्साहन देऊन केरोसिन फ्री देश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू केला गेला. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर रेशनिंगमध्ये अनुदान तत्वावरती केरोसिन दिलं जात होतं. त्याचं कारण म्हणजे केरोसिनच्या किमती त्यावेळी जास्त होत्या आणि त्या गरिबांना परवडत नव्हत्या. त्यामुळे स्वयंपाक आणि दिव्यासाठी केरोसिन दिलं जात होतं. पुढेही भारतात त्यावरील अनुदान सुरूच राहिलं. परंतु 2014 नंतर मात्र आर्थिक बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं केरोसिन रेशनिंगमधून जवळपास वगळूनच टाकलं. आता मात्र पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं एलपीजीच्या टंचाईनं डोकं वर काढलंय. भारत 60% एलपीजी आयात करतो. त्यात पश्चिम आशियातील देशांवर प्रामुख्यानं अवलंबित्व आहे. आता मात्र पर्यायी इंधनाचे पर्याय शोधण्यात येऊ लागलेत. त्यासाठी केरोसिनला प्राधान्य देण्यात आलंय. अर्थात तहान लागली की विहीर खोदायची या पद्धतीनेच केरोसिनचा तात्पुरता पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे. वास्तविक अन्य पर्याय शोधण्यासाठी संशोधन आणि विकासावरती खर्च करण्याचं धोरण नसल्यानं
ही वेळ आपल्यावरती आलेली आहे। इथेनॉल आणि रिन्युएबल एनर्जी सारखा पर्याय अधिक फायदेशीर असूनही त्यावर विशेष भर केंद्र सरकारच्या पातळीवरती देण्यात येत नाही। त्यामुळे LPG आयातीवर पैसा खर्च तर होतच राहतो आणि आणीबाणीच्या प्रसंगात केरोसिन सारखा पर्याय स्वीकारण्याची वेळही त्यातूनच आपल्यावरती ओढवली जाते। त्यामुळे केंद्र सरकारनं यातून तरी धडा घेऊन शाश्वत इंधनाच्या पर्यायी वाटाही शोधायला हव्यात। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।